नमस्कार मित्रांनो, कथेचा ठेवा या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण गावची शाळा आणि अंजली मॅडम यांची अतिशय सुंदर कथा पाहणार आहोत। गावाचं नाव होतं विठ्ठलवाडी। पावसाळ्यात हिरवाळीने नटलेलं, उन्हाळ्यात जरी कोरडं पडतं तरी लोकांच्या चेहऱ्यावरचं हसू मात्र कधीच कमी होत नाही। गावात एकच छोटीशी शाळा होती, चिखलाच्या रस्त्यावर। पांढऱ्या चुन्याने रंगवलेली भिंत आणि गंजलेलं लोखंडी गेट। त्या शाळेत नुकतीच अंजली मॅडम बदली होऊन आली होती। शहरातल्या चकचकीत शाळेत शिकवण्याची सवय असलेल्या अंजलीला सुरुवातीला या छोट्या साध्या शाळेत कसं काम होईल याची काळजी वाटत होती। पण तिच्या मनात शिक्षक म्हणून एक स्वप्न होतं, जिथे जाईल तिथे मुलांच्या आयुष्यात बदल घडवायचा। पहिल्याच दिवशी अंजलीने वर्गात पाऊल टाकलं। तिने पाहिलं, काही मुलं फाटलेल्या वह्या घेऊन बसली होती, तर काहींच्या पायात चप्पल नव्हत्या, पण त्यांच्या डोळ्यात शिकायची चमक होती। अंजलीने हसत विचारलं, कुठल्या विषयापासून सुरुवात करूया? एक छोटा मुलगा गण्या पुढे येऊन म्हणाला, मॅडम आम्हाला गोष्टी सांगा, गोष्टीतून शिकायला सोपं जातं। अंजलीला हसू आलं। त्या दिवशी तिने इतिहासाचा धडा गोष्टीतून शिकवला। मुलं इतकी रमली की सुट्टीची घंटा वाजल्यानंतरही कोणीही उठलं नाही। हळूहळू अंजलीला समजलं की इथल्या मुलांना फक्त अभ्यास शिकवणं पुरेसं नाही, त्यांना शाळेत टिकवणं मोठं आव्हान आहे। काही मुलं शेतीच्या कामासाठी शाळा चुकवतात, तर काहींचे आईवडील म्हणतात, अभ्यास करून काय फायदा, शेती करायचीच आहे। एकदा तर अंजलीने लक्षात घेतलं की 15 दिवसापासून एक मुलगी कविता शाळेत येत नव्हती। चौकशी केली तर कळलं, तिचं लग्न ठरवलं होतं। अंजली सरळ तिच्या घरी गेली, आईवडिलांशी बोलली आणि त्यांना समजावून सांगितलं की शिक्षणामुळे मुलीचं आयुष्य उजळेल। खूप प्रयत्नानंतर ते तयार झाले। अंजलीने ठरवलं की शाळा फक्त अभ्यासाची जागा नको, तर मुलांना प्रेरणा देणारी जागा व्हावी। तिने गावकऱ्याच्या मदतीने शाळेच्या भिंती रंगवून घेतल्या, खेळण्यासाठी मैदान साफ केलं आणि पावसाळ्यात गळणाऱ्या छपराची दुरुस्ती केली। तिने मुलांसाठी ज्ञान दिवस सुरू केला, जिथे प्रत्येकजण स्वतः काहीतरी शिकवायचा। कोणी कविता वाचायचं, कोणी पाढे म्हणायचं, तर कोणी चित्र काढायचं। थोड्याच दिवसात मुलांमध्ये आत्मविश्वास वाढला। गण्या, जो आधी बोलायलाही घाबरायचा, तो आता सगळ्यांसमोर उभा राहून गोष्ट सांगू लागला। अंजली फक्त शिक्षक नव्हती, तर गावातील सर्व मुलांची मॅडमाई झाली होती। पावसाळ्यात मुलं चिखलातून चालत आली तर ती स्वतः त्यांचे पाय धुवायची। उन्हाळ्यात पाण्याची कमतरता असताना ती मुलांसाठी पिण्याचं पाणी आणायची। तिच्या या काळजीने गावकऱ्यांनाही शाळेचं महत्त्व जाणवलं। आता शाळेत जेवण बनवण्यासाठी 2 बायका येऊ लागल्या आणि बऱ्याच पालकांनी आपल्या मुलांना नियमित पाठवायला सुरुवात केली। एकदा अचानक सरकारी तपासणीसाठी अधिकारी आले। यांनी नोंदी तपासल्या आणि शाळेची प्रगती पाहून अंजलीचे कौतुक केलं, पण त्याचवेळी त्यांनी सांगितलं की गावातील विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्यामुळे शाळा बंद करण्याचा विचार सुरू आहे। अंजलीचं हृदय धडधडलं। तिने ठरवलं, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत ही शाळा बंद होणार नाही। त्या रात्री तिने गावातल्या प्रत्येक घरात जाऊन पालकांना समजावलं। दुसऱ्या दिवशी इतकी मुलं आली की वर्गखोल्या कमी पडल्या। प्रशासनालाही निर्णय बदलावा लागला। 5 वर्षांनी अंजलीला दुसऱ्या गावात बदली झाली। ती निघताना संपूर्ण गाव स्टेशनवर जमलं होतं। गण्या, कविता आणि बाकी सगळे विद्यार्थी तिच्या डोळ्यात पाहत होते। गण्याने तिला एक छोटी वही दिली, त्यात लिहिलं होतं, मॅडम तुम्ही आम्हाला फक्त अक्षर शिकविली नाहीत, तुम्ही आम्हाला जगायला शिकवलं। अंजलीच्या डोळ्यात पाणी आलं। तिला माहिती होतं की तिने ज्या मातीवर पाय ठेवले होते तिथं आता ज्ञानाचं रोप रुजत होतं, जे कायम वाढत राहील। कथा आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।